मी शीतल गजानन कंठाळे, सरपंच हिंगोली, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। माननीय मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याची घोषणा केलेली आहे। महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र बनवणे 2047 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंचायत आपण आपल्या गावामध्ये काम करत असताना भरपूर काम करतो, परंतु प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये आपण कमी पडतो आणि आपल्याला यावेळेस असंच करायचं आहे की आपण जे केलेलं काम आहे आपल्याला त्याचा सोशल मीडियाचा वापर यामध्ये करायचा आहे। या अंतर्गत आपल्याला यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम तसेच आपल्या ग्रामपंचायतचा वेबसाईट आणि ॲप निर्णय यावर आपल्याला आपण जे काही काम करू त्याची व्हिडिओ अपलोड करायचे आहे, फोटो टाकायचे आहे। आपण केलेल्या कामाचं जेवढे लोक पाहतील ते व्ह्यूज असतील, लाईक्स असतील, आपल्याला याचे गुण मिळणार आहे। हे जे अभियान राबवण्यामागचा शासनाचा जो उद्देश आहे तो आपण पंचायत राज अभियान राबवत असताना आपल्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक, बचत गटातील महिला आणि युवती या सर्वांचा समावेश या अभियानामध्ये करायचा आहे। श्रमदानातून आपल्याला हे आपले कार्य पूर्ण करायचे आहे। 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर कालावधी या अभियानाचा राहणार आहे। या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपले जे राहिलेले कामं आहेत गावातले ते पूर्ण करण्याची एक शासनाने आपल्याला चांगल्या प्रकारची संधी दिलेली आहे। ह्या संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या गावातील राहिलेले कामं पूर्ण करू शकतो। प्लास्टिक मुक्त गाव असेल, रेन हार्वेस्टिंग असेल, ओला कचरा, सुका कचरा, तसेच शोष खड्डे ह्या सर्वांचं नियोजन आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्या गावामध्ये लावायचं आहे। आणि परसबाग तयार करणे, बगीचा तयार करणे, फळबागा तयार करणे, ओपन जिम असेल, व्यायामशाळा असेल, कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम असतील, आरोग्य शिबिरं असतील, ॲनिमियामुक्त गाव असेल, हे सर्व उपक्रम आपल्याला या अभियानाअंतर्गत राबवायचे आहे। हे अभियान आम्ही आमच्या गावामध्ये 17 सप्टेंबरपासून सुरू करत आहोत आणि याची सुरुवात ग्रामसभेपासून करायची आहे। सभा घेऊन आपल्याला संपूर्ण माहिती गावातील लोकांना समजून सांगायची आहे आणि 18 तारखेपासून या अभियानाची सुरुवात करून 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला आपले कार्य पूर्ण करायचे आहे। हे अभियान आम्ही आमच्या गावामध्ये राबवत आहोत। आपणही आमच्यासारखंच हे अभियान आपल्या गावामध्ये राबवून आपल्या गावाला एक चांगली मिळालेली संधी काम करण्याची आपणही घ्यावी ही आपणास विनंती।